नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण तुमचं जे 10वीचं इंग्रजी विषयाचं पुस्तक आहे त्या पुस्तकातला युनिट 1मधला 1.2 म्हणजेच ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या जो लेसन आहे ह्या लेसन आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. हा लेसन किंवा हा पाठ अभ्यासण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट माहीत असणं फार गरजेचं आहे. ती म्हणजे कुठलाही जो लेसन असतो, इंग्रजी विषयाचं कुठलाही जो लेसन असतो ना, त्याला 3 भागामध्ये विभागलेलं असतं. पहिला भाग असतो वॉर्मिंग अपचा, दुसरा भाग असतो तो लेसन स्वतः आणि तिसरा भाग असतो त्या लेसनवर विचारले गेलेले प्रश्न. म्हणजे ह्या 3 गोष्टी मिळून काय बनतो, आपलं पूर्ण एक लेसन बनतो. आता ह्या तिन्ही गोष्टी का दिलेल्या असतात तर त्या गोष्टी आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. सगळ्यात पहिले वॉर्मिंग अप. बघा वॉर्मिंग अप आपल्याला कशासाठी दिलेलं असतं हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण नक्की बघू शकतो. म्हणजे बघा, तुम्ही बघितलं असेल कोणताही खेळ सुरू होण्यापूर्वी किंवा मग क्रिकेट असो, कबड्डी असो, खो खो असो किंवा मग फुटबॉल असो, हे सगळे जे खेळ खेळले जातात त्यापूर्वी तुम्ही त्या प्लेयर्सना व्यायाम करताना बघितलं असेल. बघा, ते व्यायाम का करतात की जेणेकरून ॲक्च्युअल मॅच सुरू होण्यापूर्वी त्यांची जी बॉडी ती गरम व्हावी आणि त्यांना ती जी मॅच खेळायची ती मॅच सोपी जावी यासाठी काय दिलेलं असतं, वॉर्मिंग अप त्यांना त्यांचा कोच करायला सांगतो. त्याच पद्धतीनं की आपल्याला जो लेसन अभ्यासायचं आहे त्या लेसनमध्ये नेमकं काय दिलेलं आहे की त्यामधून काय सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, तर याची कुठंतरी पूर्वकल्पना आपल्याला यावी म्हणून आपल्याला काय दिलेलं असतं, वॉर्मिंग अप दिलेलं असतं. आता या वॉर्मिंग अपमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज असतात. जसं की सगळ्यात पहिली ॲक्टिव्हिटी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ती म्हणजे चिटचॅट. कळते, कधी मॅच द पेयर्स असतात, फिल इन द ब्लँक्स असतं किंवा मग सिक्वेन्स लावायचे असतं. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला काय केलेल्या असतात, तिथे दिलेल्या असतात. परंतु या लेसनमध्ये आपल्याला सगळ्यात पहिली ॲक्टिव्हिटी दिलेली ती म्हणजे चिटचॅट. आता चिटचॅटचं जर मराठीत मिनिंग बघायचं ठरलं तर मराठीत त्याचा अर्थ होतो गप्पा गोष्टी करणं. आणि तुम्हाला एक गोष्ट करायची, जेव्हा मी असं इंग्रजी शब्दाचा अर्थ मराठीत सांगेल तेव्हा तो तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा आहे. तर बघा, पुन्हा आपल्या ॲक्टिव्हिटीवर तर आपले पहिली जी ॲक्टिव्हिटी दिलेली ती ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, चिटचॅट. आता चिटचॅटचा मराठीत मिनिंग काय होतो, गप्पा गोष्टी. म्हणजे बघा, आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न उत्तराच्या माध्यमातून थोड्या गप्पा गोष्टी करायच्या आहे. आता गप्पा गोष्टी करत असताना म्हणजे जे वर्गामध्ये तुम्ही गप्पा गोष्टी करतात त्या करायच्या आहे का, म्हणजे तुम्ही सगळे मित्र किंवा मैत्रिणी एकत्र बसले ज्या गप्पा मारतात तुम्ही त्या गप्पा मारायच्या तर नाही. तर आपल्याला या चिटचॅटमध्ये बघा, इथं एक चित्र म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये पिक्चर म्हणतो, एक पिक्चर आपल्याला इथं दिलेलं आहे, एक चित्र आपल्याला दिलेलं आहे. आणि त्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतं बरं, तर आपल्याला एक मुलगी दिसते आणि त्या मुलीच्या डोक्यावर एक टब आणि त्या टबामध्ये एक कोण आहे, एक कुत्र्याचं पिल्लू आहे. आणि त्या चित्रावरच आधारित आपल्याला 1 2 3 प्रश्न 1 2 3 4 प्रश्न आपल्याला दिलेले आहे आणि ते प्रश्नाची उत्तरं आपल्याला काय करायची, द्यायची आहे. तर चला बघूया पहिला प्रश्न. बघा, पहिला प्रश्न काय आहे, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. आता म्हणजे व्हॉट म्हणजे काय. बघा, आता व्हॉट म्हणजे कायचा खूप मोठा जोक आहे, पण व्हॉटचा अर्थ काय होतो, काय. डू यू सी म्हणजे तुम्ही बघता, इन द पिक्चर म्हणजे जे शेजारचं दिलेले चित्र आहे या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं, असा पहिला प्रश्न त्यांनी आपल्याला केलेला आहे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला शोधायचं असेल तर आपण ते उत्तर शोधायचं तर सगळ्यात पहिले त्याचं उत्तर मी तुम्हाला मराठीत सांगतो, त्यानंतर इंग्लिशमध्ये सांगतो. जसं मी इंग्लिशमध्ये सांगेल तसं ते तुम्ही काय करायचं, लिहून घ्यायचं आहे. बघा, या चित्रामध्ये आपल्याला एक मुलगी दिसते, त्या मुलीच्या डोक्यावर काय आहे, एक टब आहे आणि त्या टबामध्ये काय आहे, कुत्र्याचं पिल्लू आहे. तर या चित्रामध्ये आपल्याला हे दिसते. मग इंग्लिशमध्ये याला कसं सांगणार की बघा, तुम्ही असं सांगू शकता की आय सी म्हणजे दिसणे किंवा पाहणे. आय सी अ गर्ल इन द पिक्चर. ओके, आय सी अ गर्ल इन द पिक्चर. शी हॅज अ टब ऑन हर हेड म्हणजे तिच्या डोक्यावर काय एक टब आहे. अँड देर इज अ पपीचा मिनिंग काय होतो, पपी म्हणजे कुत्र्याचं पिल्लू. पपी इन द टब म्हणजे त्या टबामध्ये काय आहे, एक कुत्र्याचं पिल्लू आहे. तर मग पुन्हा बघूया. मग या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्ही असं लिहायचं आहे की आय सी अ गर्ल इन द पिक्चर अँड शी हॅज अ
टब ऑन हर हेड अँड देर इज अ पपी इन द टब. हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता बघूया दुसरा प्रश्न त्यांनी काय दिलेला आहे तो. बघा दुसरा प्रश्न ते विचारतात की व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राईंग टू डू. बघा व्हॉट डू यू थिंक, डू यू थिंकचं मिनिंग असतो तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्हाला काय वाटतं द गर्ल इज ट्राईंग टू डू. ट्राय म्हणजे प्रयत्न करा, म्हणजे ही मुलगी काय करण्याचा प्रयत्न करते असं तुम्हाला वाटतं. आणि व्हाय म्हणजे का. म्हणजे आपल्याला काय प्रश्न विचारला त्यांनी की ही जी चित्रात दाखवलेली मुलगी, ही मुलगी नेमकं काय करण्याचा प्रयत्न करत आहे असं तुम्हाला वाटतं आणि का. बरोबर आहे, असा प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. तर मग बघा जेव्हा तुम्हाला व्हॉट डू यू थिंक अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले असतात तेव्हा या प्रश्नाची उत्तरं देत असताना किंवा या प्रश्नाची उत्तराची सुरुवात कशी करायची, आय थिंकने. कशी करायची, आय थिंक. मग आपण बघा जसं त्यांनी मराठीत म्हणजे इंग्लिशमध्ये विचारलं, मराठीत आपल्याला असा अर्थ कळाला की ते आपल्याला दुसऱ्या प्रश्नात असं विचारतं की नेमकं ही मुलगी काय करण्याचा प्रयत्न करत आहे आणि का. तर मराठीत जर सांगायचं ठरलं तर बघा आपल्याला दिसतच आहे की ही मुलगी जी आहे, ही मुलगी ही जी मुलगी, ही मुलगी या कुत्र्याच्या पिल्लाला काय करते, वाचवण्याचा प्रयत्न करत, ही मुलगी या कुत्र्याच्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. कळतंय. आणि का बरं, तर याचं उत्तर खूप सोपं आहे. सपोज तिने जर त्या कुत्र्याच्या पिल्लाला वाचवलं नाही तर ते काय होईल, अल्टिमेटली त्या पुरामध्ये काय करणार, वाहून जाणार आहे. ते जी नदी आहे त्या नदीच्या पुरामध्ये काय होणार, ते वाहून जाणार आहे. तर मग याचं उत्तर लिहिताना कसं लिहिशाल तुम्ही की आय थिंक द गर्ल इज ट्राईंग टू रेस्क्यू द पपी फ्रॉम ड्रॉनिंग इन द रिव्हर. बघा आता इकडे लक्ष द्या, मी जी लाईन वापरली त्या लाईनवर काय करा तुम्ही लक्ष द्या की आय थिंक द गर्ल इज ट्राईंग टू रेस्क्यू. आता रेस्क्यूचं मिनिंग काय आहे, तो वाचवणे. रेस्क्यू म्हणजे काय, वाचवणे. फ्रॉम रेस्क्यू द पपी, कुणाला, त्या कुत्र्याच्या पिल्लाला. म्हणजे ही मुलगी काय करते, कुत्र्याच्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. फ्रॉम ड्रॉनिंग इन द रिव्हर, म्हणजे ड्रॉनिंग म्हणजे काय, बुडण्यापासून. फ्रॉम ड्रॉनिंग म्हणजे काय, बुडण्यापासून. ही जी मुलगी आहे या कुत्र्याच्या पिल्लाला नदीत बुडण्यापासून किंवा डुबून जाण्यापासून काय करते, वाचवते आहे. बिकॉज, कारण की. आता व्हाय, का वाचवते, तर बघा आता काय या प्रश्नाचं उत्तर देताना मी किंवा तुम्ही कोणी जरी असतं तरी त्या कुत्र्याच्या पिल्लाला काय केलं असतं, पण वाचवण्याचा प्रयत्न केला असता. आणि ती का वाचवते, कारण की तिला स्वतःहून तिला वाचवायचं आहे. बघा जर तिला त्या कुत्र्याच्या पिल्लाला वाचवायचं नसतं तर तिने त्या पाण्यामध्ये म्हणजे ती पाण्यामध्ये गेलीच नसते आणि त्या कुत्र्याच्या पिल्लाला काय केलं असतं, वाचवण्याचा प्रयत्नच केला नसता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्ही काय उत्तर लिहिशाल की आय थिंक द गर्ल इज ट्राईंग टू रेस्क्यू द पपी फ्रॉम द ड्रॉनिंग इन द रिव्हर बिकॉज शी वॉन्टेड टू सेव्ह द पपी. म्हणजे ही मुलगी जी आहे, ही मुलगी त्या कुत्र्याच्या पिल्लाला बघा आपल्याला आता इथं तिसरा प्रश्न दिलेला आहे की तिसरा प्रश्न काय आहे बघा, इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वूड यू डू. जर तुम्ही इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल म्हणजे काय, त्या मुलीच्या जागेवर, प्लेस म्हणजे जागा, जर त्या मुलीच्या जागेवर जर तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं, व्हॉट वूड यू डू म्हणजे तुम्ही काय केलं असतं, असा प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. तर बघा तुम्ही थोडंसं 1 मिनटं काय करायचं, विचार करायचं आणि तुमची स्वतःची उत्तरं पण लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. तसं तर मी सांगतोच आहे, परंतु स्वतःची उत्तरं पण लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. मला सांगा बरं काय केलं असतं तुम्ही त्याच्या जागेवर असतं. सपोज मी जर त्या मुलीच्या जागेवर असतो तर बघा मी सुद्धा त्या कुत्र्याच्या पिल्लाला वाचवण्याचा काय केला असता, प्रयत्न केला असता. बरोबर आहे, जितकं मला शक्य होईल तितकं. बरोबर आहे की नाही. तर मग इंग्लिशमध्ये याचं कसं उत्तर लिहायचं आपण की आय वूड ऑल्सो हॅव ट्राईड टू रेस्क्यू. रेस्क्यू म्हणजे वाचवणे. म्हणजे इथं बघा सेव्ह शब्द का आणि आला आहे, तर सेव्हचे वेगवेगळे मिनिंग निघतात. पण रेस्क्यू हा जो शब्द आहे, रेस्क्यूचं मिनिंग पण वाचवून येतो आणि सेव्हचं मिनिंग पण वाचवून येतो. पण रेस्क्यूचं मिनिंग म्हणजे काय की एखाद्याला एखाद्या संकटातून वाचवणे म्हणजे काय, रेस्क्यू. मग
मी सुद्धा काय केलं असतं, त्या कुत्र्याच्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न केला असता. मग याला इंग्लिशमध्ये आपण कसं म्हणणार की आय वूड ऑल्सो हॅव ट्राईड टू रेस्क्यू द पपी कळतंय फ्रॉम द ड्रॉनिंग इन द रिव्हर. म्हणजे मी सुद्धा त्या कुत्र्याच्या पिल्लाला नदीत बुडवण्यापासून वाचवलं असतं. त्याच पद्धतीनं आपल्याला आता चौथा प्रश्न इथे दिलेला आहे. तो चौथा प्रश्न काय आहे बघा, डू यू थिंकचा मिनिंग असतो तुम्हाला वाटतं का, तुम्हाला काय वाटतं, शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन. तुम्हाला वाटतं का शी विल बिकम, विल म्हणजे आता आपल्याला भविष्यकाळातला प्रश्न विचारलेला आहे की तुम्हाला असं वाटतं का शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन, की ती तिच्या मिशन म्हणजे काय, आता हे जे तिने जे काम हातामध्ये घेतलं आहे कुत्र्याच्या पिल्लाला वाचवण्याचं, या कामाला इथं काय म्हटलं गेलेलं आहे, मिशन. तर मग ती तिच्या मिशनमध्ये कामयाब होईल का, सक्सेसफुल होईल का, यशस्वी होईल का. सक्सेसफुलचा मिनिंग काय असतो, यशस्वी होईल का, असा प्रश्न असं तुम्हाला वाटतं का, तुम्हाला काय वाटतं, असा प्रश्न त्यांनी आपल्याला केलेला आहे. आता बघा तुमची प्रत्येकाची उत्तरं या गोष्टीवर वेगवेगळे असू शकतात, पण माझं उत्तर आहे की हो, ती मुलगी नक्कीच काय होईल की त्या कुत्र्याच्या पिल्लाला वाचवण्यामध्ये काय येईल, यशस्वी होईल, सक्सेसफुल होईल. मग माझं इंग्लिशमध्ये काय उत्तर राहील बघा की यस, द गर्ल हॅज रेस्क्यूड द पपी फ्रॉम द ड्रॉनिंग इन द रिव्हर. म्हणजे माझं उत्तर काय आहे की ती मुलगी त्या कुत्र्याच्या पिल्लाला नदीत बुडवण्यापासून वाचवण्यात काय होईल, यशस्वी होईल. कळतंय. हे अशा पद्धतीनं आपल्याला हे चिटचॅटचे काय दिलेले 4 प्रश्न दिलेले आहेत. यावरून तुम्हाला कळलं असेल की नक्कीच या लेसनमध्ये अशी काही गोष्ट दिल्या गेलेली आहे किंवा अशा एखाद्या मुलाची किंवा छोट्या मुलाची इथं गोष्ट सांगितली गेलेली असेल की कुणीतरी कुणाला काय करतं, एखाद्या संकटातून वाचवतं आहे. एवढंच आपल्याला या चिटचॅटमधून काय कळतं, आपल्याला समजतं. म्हणजे समजतं अशा पद्धतीनं चिटचॅट ही आपली काय होती, ॲक्टिव्हिटी होती. आता बघा त्यामध्ये म्हणजे 2 नंबरची जी ॲक्टिव्हिटी, ती ॲक्टिव्हिटी म्हणजे कोणती, मॅच द ॲप्रोप्रिएट हेडिंग्स विथ द इमेजेस. बघा ही जी ॲक्टिव्हिटी काय करायची, म्हणजे आपल्याला A, B, C आणि D असे 4 काय दिलेले चित्र दिलेले आहेत. हे 4 चित्र दिलेले आहेत आणि आपल्याला ते 4 ऑप्शन पण दिलेले आहेत. कळतंय. तर हे नेमकं 1, 2, 3, 4 ह्या ऑप्शनमध्ये दिलेले जे वर्णन आहे ते वर्णन कशाला लागू होतं हे आपल्याला बघायचं आहे. आता बघा पहिलं चित्र जर बघितलं तर आपण पहिल्या चित्रामध्ये तो जो मुलगा आहे की नाही, आय थिंक तो काय आहे की पुस्तकात गुंग झालेला, पुस्तक वाचण्यामध्ये काय झालेलं, तो गुंग झालेला आहे. अशा पद्धतीनं हे ॲक्टिव्हिटी बघा. मग पहिला ऑप्शन इथं काय दिलेलं आहे, तर पहिला ऑप्शन इथं दिलेलं बघा, आवर लक्झरियस बंगलो. लक्झरियस म्हणजे काय, आरामदायी. म्हणजे कोणती गोष्ट जर आरामदायी असेल, मनमोहक असेल दिसायला, तर तिला आपण लक्झरियस म्हणतो. बंगलो म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जे मोठमोठे घरं असतात त्यांना काय म्हटलं जातं, बंगलो म्हटलं जातं. आवर म्हणजे आमचा. आता आवर शब्द ह्या मुलासाठी इथं आलेला आहे. दुसरा ऑप्शन काय बघा तिथं, माय फेवरेट पास टाईम. आता बघा आपण कधी म्हणतो बघा, यार लईच बोर व्हायला लागला आहे आता, आणि बोर झाल्यानंतर काहीतरी टाईमपास करण्यासाठी असेल तर बरं होईल. मग पास टाईम म्हणजे काय, आपण जे रिकामा वेळ घालतो की नाही तो, म्हणजे मग पास टाईम करण्यासाठी कोणी कॅरम खेळतं, कोणी टी व्ही बघतं, कोणी गाणे म्हणतं, कोणी अभ्यास पण करतात, कोणी क्रिकेट खेळतं, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळतात. तर अशा पद्धतीने माय फेवरेट पास टाईम आपला दुसरा पॉईंट दिलेला आहे. तिसरा पॉईंट काय आहे, व्हॉट अ कमोशन. आता बघा कमोशन, COMMOTION, कमोशन म्हणजे काय, तर कमोशन म्हणजे गडबड गोंधळ. म्हणजे बऱ्याच आपण काय होतो, एखादंच अभ्यासाला आपण बसलेलो असतो आणि आपला जो लहान भाऊ असतो किंवा बहीण असते किंवा घरचे जे अन्य लोक असतात ते काय करतात मध्ये टी व्ही बघत असतात किंवा मग ते लहान मुलं काय करतात, आवाज करत असतात. त्यावेळेस काय होतं, ती सगळी गडबड गोंधळ होऊन जाते आणि तुम्ही जी गोष्ट करत असता, जो अभ्यास तुम्ही करत असतात, त्या अभ्यास करण्यामध्ये तुमचं काय होतं, तिथून तुमचं अभ्यास करण्यापासून तुमचं लक्ष विचलित होतं. म्हणजे कमोशन म्हणजे याचा मिनिंग कळाला का तुम्हाला आता, कमोशन म्हणजे काय, तर गडबड गोंधळ. आणि चौथी गोष्ट बघा तिथे दिलेली, चौथा पॉईंट दिलेलं, तो म्हणजे इन्ग्रॉस्ड इन माय बुक. म्हणजे काय, इन्ग्रॉस्ड इन म्हणजे काय माहिती का, एखाद्या गोष्टीमध्ये पूर्णपणे गुंतून जाणे.
म्हणजे आपण एखादी गोष्ट करत असू आणि आजूबाजूला काय चालू आहे आपल्याला कळतच नाही, आपण पूर्णपणे ती गोष्ट करण्यामध्ये गुंग होऊन जातो, तेव्हा त्याला म्हणतात बघा इन्ग्रॉस्ड इन माय बुक. मग आता बघा हे जे 4 पॉईंट आपल्याला इथे दिलेले आहेत, या 4 पॉईंटला आपल्याला हे जे ABCCD हे जे 4 चित्र आपल्याला दिलेले आहे, चित्रांसोबत काय करायचं आपल्याला त्याला मॅच करायचं आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे जुळवायचं आहे. मग बघा पहिला पॉईंट जो आहे आवर लक्झरियस बंगलो, मग याच्याशी आणि जुळून ते जे चित्रांचा जो क्रमांक आहे आपल्याला ABCD जो क्रमांक दिले तो क्रमांक आपल्याला ह्या चौकटीत भरायचा आहे, या रिकाम्या चौकटीत भरायचा आहे. मग मला सांगा आवर लक्झरियस बंगलो म्हणजे ह्या 4 चित्रांपैकी कोणत्या चित्राचा जो नंबर आहे किंवा जो ऑप्शनचा क्रमांक आहे तो इथे येईल बरं, तर तो म्हणजे C. म्हणजे बंगल्याचं बघा इथं जे चित्र आहे ते C चित्र इथं दिलेलं आहे, म्हणजे आवर लक्झरियस बंगलो याच्या ह्या समोरच्या चौकटीमध्ये काय येणार आता C. माय फेवरेट पास्ट टाईममध्ये काय येईल बरं, तर बघ ए ऑप्शन तिथं येईल, कारण की तो खूप आनंदित झाला आहे, त्याचा फेवरेट पास्ट टाईम काय वाचण्याचा आहे आणि वाचण्यासाठी त्याच्याकडे खूप सारी पुस्तकं आहे. तिसरं बघा वॉटर कमोशन. आता वॉटर कमोशन जर D याचं उत्तर आहे बघा D. तुम्ही जर बघितलं असेल की तो एक माणूस तिथं झोपलेला आहे आणि हा जो मुलगा आहे हा मुलगा वाचण्यात काय झालेला आहे तो गुंग झालेला, म्हणजे त्याला वाचायचं आहे, परंतु हा जो माणूस काय करतोय खराटे घेतोय, म्हणजे घोरतोय, थोडक्यामध्ये काय करतोय तो घोरतोय आणि त्याच्या घोरण्याच्या आवाजामुळे काय होतं आहे तिथं गोंधळ निर्माण होतोय, म्हणजे वॉटर कमोशन. आणि शेवटचं म्हणजे बघा B हे जे चित्र आहे, म्हणजे बघा वरच्या D चित्रामध्ये काय करते तो जो माणूस आहे झोपलेला तो काय करतोय घोरतोय, त्याच्यामुळे काय होतं आवाज निर्माण होतो आणि घोरण्याच्या आवाजामुळे तिथं गडबड गोंधळ निर्माण होते. पण B या चित्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर तो जो माणूस आहे तो काही घोरत नाही आहे, म्हणजे हा मुलगा काय आहे पूर्णपणे वाचनामध्ये काय झालेला गुंग झालेला आहे. मग अशा पद्धतीनं आपल्या काय होत्या या 2 ॲक्टिव्हिटी आपल्याला वॉर्मिंग अपच्या दिलेल्या होत्या, अशा पद्धतीनं आपण वॉर्मिंग अपमधल्या दोन्ही पण ॲक्टिव्हिटीज इथं बघितलेल्या आहेत. मुलांनो वॉर्मिंग अप हे काही उद्देशानं आपल्याला दिलेलं असतं, ते उगाचच दिलेलं नसतं, म्हणून लक्षात घ्या की नक्कीच पुढच्या लेसनमध्ये ह्या वॉर्मिंग अपमध्ये दिलेल्या जेवढ्या गोष्टी आहेत आणि ह्या ज्या ॲक्टिव्हिटी यांचा संदर्भ लागेल तिथं, तर जसं त्याचा संदर्भ लागेल तसं मी तुम्हाला काय करेल सांगण्याचा प्रयत्न करेल. तर मग चला आपण आता काय करूया, हे जो आपला लेसन आहे या लेसनला काय करूया सुरुवात करूया. अँड ह्या लेसनचं जे टायटल आहे, टायटल म्हणजे काय शीर्षक, त्याचं जे नाव आहे ते काय नाव आहे बरं, अँड इन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. आता बघा ह्या जो लेसन आहे लेसनचं जर आपण टायटल बघितलं, याचं जर टायटल आपण बघितलं आणि याचा जो मिनिंग जर बघितलं थोडंसं वेगळा मिनिंग इथं काय निघतो. आपण शब्दवाईज वर्ड बाय वर्ड जाऊया, म्हणजे आपल्याला मिनिंग कळायला काय होईल सोपं होईल. बघा धड्याचं नाव काय आहे, अँड इन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. हा जो इन्काउंटर शब्द आहे हा इन्काउंटर शब्द तुम्ही बरेचदा TV किंवा मग पोलिसांच्या तोंडांमधून किंवा मग बऱ्याच अशा मालिकांमध्ये तुम्ही ऐकलं असेल ज्या क्राईमच्या मालिका असतात, कळतं आहे. इन्काउंटर म्हणजे काय, तर काय करत असतो एखादा पोलीस एखाद्या चोरला काय करतो उडून देतो, त्याला काय म्हणतात इन्काउंटर. आणि इन्काउंटरचा मराठीत मिनिंग काय होतो चकमक, चकमक. ऑफ अ स्पेशल म्हणजे काय विशेष असणारं, आणि काइंड म्हणजे काय बघ काइंडचे 2-4 मिनिंग असतात. काइंड जर आपण नाऊन म्हणून वापरलं तर काइंडचं मिनिंग होतं जात, प्रजात किंवा जमात, कळते. आणि काइंडचा जर ॲडजेक्टिव्ह विशेषण म्हणून जर मिनिंग घेतला तर त्याचा मिनिंग होतो दयाळू. पण इथं मिनिंग आपल्याला काय घ्यायचं आहे नाऊन म्हणून त्याचा मिनिंग घ्यायचा आहे. तर बघा हा जो धड्याचं नाव आहे अँड इन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, याचा मराठीत मिनिंग होतो बघा एक अविस्मरणीय किंवा मग एक अनोखी चकमक. आता ही चकमक नेमकी कोणाकोणामध्ये उडालेली आहे. आता एन्काउंटर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर नेहमी येतं बघा, एक चोर येतो किंवा दरोडेखोर येतो आणि एक पोलीस येतो. काही पोलीस काही चोरांच्या मागे पळत असतात आणि त्याने एन्काउंटर म्हणजे शूट करण्याची काय दिलेली असते ऑर्डर दिलेली असते. त्याच पद्धतीनं इथं नेमकं या लेसनमध्ये कुणाचं कुणाशी एन्काउंटर झालेलं आहे, कुणाचा कुणाशी सामना झालेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि ज्या चिटचॅटमध्ये ज्या आपल्याला ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्यांचा इकडं कसा संदर्भ लागतो, त्या मुलीने नेमकं त्या कुत्र्याच्या पिल्लाला वाचवण्याचा का प्रयत्न केला होता, किंवा मग ती ॲक्टिव्हिटी आपल्याला देऊन
ह्या लेसनमधून आपल्याला काय शिकण्याचं सांगण्यात येत आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा संदर्भ आपण इथं लावणार आहोत. तर चला मग लेसनला सुरुवात करूया. चला मग आपण काय करणार आहोत, आता लेसनला सुरुवात करणार आहोत. बघा, आपण आता इंग्लिश शिकण्याची पद्धतच तशी असते, त्याच पद्धतीने आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. बघा इकडे लक्ष द्या की पहिली जी ओळ आहे, माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन रानिंगज इन वेस्ट बेंगॉल. बघा